काँग्रेस नेते लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकशाहीच्या पवित्र मंदिर म्हणून समजल्या जाणाऱ्या संसदेमध्ये हिंदू धर्माबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ भाजप व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने संगमनेर बस स्थानकावरती राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार निषेधाच्या घोषणाबाजी करून त्यांच्या प्रतिमेवर काळी शाई फासून पडळे फेकून पायदळी तुडवत निषेध करण्यात आला। काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदू समाजाला हिंसक म्हणून हिणवले, त्यामुळे हिंदू समाज बांधवांच्या भावना तीव्र झाल्या आहेत। त्यामुळे संपूर्ण देशात हिंदू बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। संगमनेर येथे भाजप व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने संगमनेर बसस्थानकावर राहुल गांधी याची प्रतिमेवर काळी शाई टाकून प्रतिमेला आडवे फेकून मारत कार्यकर्त्यांनी पाय तुडवत अभिनव आंदोलन केले। या आंदोलनामध्ये अमोल खताळ पाटील, भाजपा निवडणूक प्रमुख संगमनेर विधानसभा, रोहिदास साबळे, राजेंद्र सांगळे, शशांक नामन, श्लेष फटांगरे, वरद बागू, भगवान गीते, भारत गवळी, सुरेश लांडगे, दिलीप रावल, वाल्मिक शिंदे, शुभम लहामुगे, शंकर वाळे, हरीश वलवे, संदेश देशमुख, रोहिदास गुंजाळ, नवनाथ जोंधळे, संतोष खांडे, सोमनाथ नेहे, सतीश गोपाळे, पवन शिरतार, बाबासाहेब गुळवे, सुयोग गुंजाळ, प्रकाश खताळ, उमेश कोकणे, सौ कांचन घुरे, सौ उषा कपिले, विकास गुळवे, अरुण धिटमे, गणेश पावसे, कैलास जडगुले, संजय खताळ, अमित गुप्ता, प्रशांत दाते, दत्तू वाजेसह हिंदुत्ववादी संघटना वतीने प्रशांत बेलेकर, सुरेश कालडा, सचिन कानकाटे, कृष्णा गंभीर सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। भारतामध्ये सध्या खूप असलेला जो काँग्रेस पक्षाचा विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांनी काल जे हिंदू धर्माविषयी हिंदूंविषयी स्टेटमेंट केलं, त्याचा संगमनेर भारतीय जनता पार्टी व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने आम्ही त्यांच्या प्रतिमेला काळी शाई व अंडे मारो आंदोलन निषेध करतात। राहुल गांधी यांना हिंदुत्वावर बोलण्याचा, हिंदुस्थानमध्ये राहून हिंदूंचा अपमान करण्याचा कुठलाही अधिकार नाही। त्याच्या काँग्रेस पक्षाचं काम करताय। आज या काँग्रेस पक्षामुळेच भारतामध्ये संविधान धोक्यामध्ये आलंय। त्याच्यामुळे माझी आपल्या सर्व बांधवांना विनंती राहील का या राहुल गांधी सारख्या भडव्या माणसाचा आपण निषेध केला पाहिजे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आपण हिंदू काय करू शकतो, आपली हिंदूंची एकी टाकून हिंदुत्ववादी पक्षांमागे उभं राहिलं पाहिजे। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, जय सिया राम, जय सिया राम, जय सिया राम, जय सिया राम, भारत माता की जय। गांधी यांनी काल केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ आज संगमनेर येथे सगळे हिंदू बांधव आज इथं जमलेले आहेत। 2019च्या इलेक्शनच्या वेळेस हाच राहुल गांधी, हा दुटप्पी धोरण ठेवणार राहुल गांधी आपल्या कोटावरचा जानवा लोकांना दाखवायचा, स्वतःचा गोत्र दत्तात्रय गोत्रा म्हणून लोकांना सांगत होता। आज तोच 99 सीटं, हा 99 सीटं निवडून आल्यानंतर हिंदू धर्मावर बोलायची ताकद ठेवतो। आपल्या हिंदूंना जातीपातीमध्ये विभाजन करून हे निवडून आल्यानंतर आज जेव्हा त्यांची फक्त 20 ते 30% असून सुद्धा जर ते हिंदू धर्मावर बोलायची ताकद ठेवत असतील, उद्या जेव्हा ते बहुमतात येतील, आपण जातीमध्ये विभागलं म्हणून जर ते बहुमतात आले तर आपली दशा काय होईल याचा नमुना आपण काल संसद भवनात त्यांच्या भाषणामध्ये आपण सगळं ऐकले आणि त्यांना समर्थन करणारे लोक पण आपण त्या संसद भवनात बघितलेले, त्यांचा विरोध केलाय। तो फक्त या सदीचे जे महानायक जननायक आहेत आपले माननीय प्रधानमंत्री, यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संसद भवनात त्यांना उभं राहून लीगल जे नोटीस जे विरोध होता तो वैयक्तिक विरोध त्यांनी तिथं दर्शवलेला आहे। तर त्या हिशोबाने आपला नेता कोण असावा, तो कसा असावा याची निवड जनतेने काय बघून करावी, हे काल झालेल्या संसद भवनामध्ये जेवढ्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या अनुषंगाने आपण पुढचा विचार करावा। जातीच्या क्षेत्राच्या राजकारणामध्ये विभाजन जाऊन हिंदू स्वतःचं नुकसान करून घेते, हिंदूंनी ते नुकसान करू नये, सगळ्यांनी एकत्रित राहावं आणि एकमताने सगळ्यांनी निवडून आपले जे विचारधारा आहे त्या विचारधारावाल्या पक्षाला निवडून द्यावं। म्हणूनच आपण सांगतो हिंदू हित की बात करेगा वही देश में राज करेगा, हिंदू हित की बात करेगा वही देश में राज करेगा। म्हणून पत्ता कडवा है।